म्हणजे मी तर नलिनी काकींचे व्हिडिओ आवडीने बघते आणि मला भरपूर तेव्हा असं वाटायचं काकी की कधी एकदा मी तुझ्या रेस्टॉरंटला भेट देते, तुला कधी भेटते आणि कधी जेवते इथे येऊन. पण त्याआधी मला तुला काहीतरी विचारायचंय की तुझा हा जो प्रवास आहे तो आम्ही तसा इंस्टाग्रामवरती बघितलाय, पण तुला माहिती आहे की हे सगळं उभं करताना काय मेहनत, तू काय कष्ट घेतलेस, तर हे सगळं कसं सुरू झालं आम्हाला सांगशील? मी एकदा मच्छी कापत होते ना, हम्म. ते विक्रांत आला तर मला शूट वगैरे करते का माहीत नाही. ते फोनमध्ये काय करत होता आणि विचारलं, मम्मी आज काय स्पेशल? मी एकदाच वरडले, सुरमई. तर ते तवर दे आवर. मग ते सुरमई कापली, परत फ्राय वगैरे केली, ते मला काय माहितीच नाही. हा. ते करता करता ते ते ह्यानी काय ते फोनवर व्हिडिओ टाकतात ना, हा. ते पण टाकली काय मला माहीत पण नाही कसं काय ते. आणि मग ते लाईक येतात ते पण काय नाही माहिती. परत ही पोरं सांगायला लागली, काय लाईक एवढे आले तेवढे आले. मला वाटलं का लाईक वगैरे काय असेल, मला काय माहिती, काय माझ्या हातात फोन वगैरे नव्हता तेव्हा. ते बोललं एवढे लाईक आले तेवढे लाईक आले. परत व्ह्यूज बीज काय मला माहीतच नाही. व्ह्यूज आले पण असेल काहीतरी. आणि परत हे मला सांगायला लागलं काय, मम्मी तू कमेंट वाच. ते कमेंटचं बटन कुठलं आहे ते पण नाही मला माहिती. मग नंतर ह्या पोराने दाखवलं आणि मग मी ते मराठीमध्ये कमेंट वाचायला लागले. ते मग कमेंट यायला लागले, मावशी मस्त, तुमच्या हातचा आम्हाला जेवायचा आहे. परत ते असं पण बोल, मावशी तुमची स्माईल खूप छान आहे. पण हे सगळं करताना आता तू घरातलं काम करत होतीस आणि त्याने व्हिडिओ केला, तो टाकला, तो व्हायरल झाला, पण तुला असं नाही वाटत आता की त्याने काम तुझं वाढवून ठेवलं? कारण आता हो. मसाला टाकताना पण शूट करायचंय, मीठ टाकताना पण शूट करायचंय. तुला आवडतंय का हे सगळं, हा प्रवास? आता पहिलं आवडत होतं पण आता आता व्याप वाढला तुझा. पण आता हे सगळं करताना इथे रेस्टॉरंट चालवताना भरपूर लोक येतात आणि काही ना काहीतरी किस्से असतातच, कारण माझं पण रेस्टॉरंट आहे, मला माहिती आहे काही ना काहीतरी गडबड होते, गोंधळ होतं. तर असा काही किस्सा जो तुला वाटतं की सगळ्यांना सांगावा आणि तुझ्या आठवणीत राहिला? हो, किस्सा जाम मोठा आहे. कारण हे असंच आमचं हॉटेल भरलेलं असायचं. हम्म. म्हणजे असते अजूनपर्यंत आहेच भरलेलं. ते जाम लोक येतात. ते एक जण ना जेवायला आले होते ना, हम्म. म्हणजे गाडी घेऊन आले होते जेवायला. ते बॅग त्यांची विसरून गेले. ते बॅगेत ना, म्हणजे विसरून गेले म्हणजे काय माहिती आहे, ते संध्याकाळपर्यंत विसरूनच गेले. ते आम्ही म्हणजे सगळं हॉटेल क्लोज केलं ना, तेव्हा ती बॅग आम्हाला दिसली. ते आम्ही कोणाचे कोणाचे करता करता कोणच नाही आलं. तर मग बॅग उघडून पाहिली तर त्याच्यात एक फोन भेटला आणि त्याच्यात दागिने पैसे काय होते ते आम्ही काय तसेच ठेवले. म्हणजे कारण कसं लोकांच्याला कसा हात हात लावायचा. लावणार. हं. मग ते एक फोनवरून असा काहीतरी नंबर, ह्यात पोराही नंबर फिरवला. ते फोन लागला तिकडे. ते त्यांना विचारलं आम्ही, तुमची बॅग वगैरे. त्यांना पण नाही माहिती बॅग विसरली ती, म्हणजे त्यांच्या गाडीत असेल ते विसरले असेल, त्यांना असं वाटलं असेल. हम्म. मग फोन लावला, मग ते दुसऱ्या दिवशी घ्यायला आले. आणि मग ते आम्ही ते काय CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक केलं का हेच माणसं आहेत काय, आणि मग त्यांना देऊन टाकले आम्ही बॅग. अरे वा. मग ती बॅग जी इथे राहिली होती ती तुम्ही चेक केली असेल, तर हो त्याच्यात हो. म्हणजे किती काय काय होतं? 30 लाखाची कॅश होती आणि काहीतरी 20 लाखाचे दागिने वगैरे असतील. म्हणजे असं 50 लाखांचं होतं. आणि सगळे बोलतात ना, आम्हाला तुमच्या हातचं जेवायला मिळेल, जेवायला पाहिजे, जेवायला. एकदा तर आम्ही असेच पनवेलला असे उतरलो होतं ना, तेव्हा ते एक जण गाडीवाला येऊन गेला बाजूला, म्हणजे गाडीतूनच बोलतोय तो की मावशीच्या हातचं जेवायला पाहिजे. आणि तुला विचारतही असतील आज काय स्पेशल? तर मग काय केलं माहिती आहे, आता विक्रांतला बोलले, चल आपलं छोटंसं हॉटेल लोकांसाठी, म्हणजे छोटंसं हॉटेल टाकूया. एवढं मोठं असेल हॉटेल मला माहिती नव्हतं. पण आता झालं आहे, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने झालं एवढं मोठं हॉटेल. तुला हे प्रेम तुझ्या सगळ्या या कामामुळे आणि तुझ्या मेहनतीमुळेच मिळतंय आणि तू खूप छान सगळ्यांना रेसिपीज दाखवत असतेस, तशाच दाखवत राहा. पण त्याचबरोबर मी तुला सांगते की आता तुला माहीतच आहे की मी अलिबागमध्ये लग्न करून आले. आता मी जिथे राहते तिथे जेवणात खूप खोबरं वापरतात, तुमच्या इथे खोबरं कमी वापरतात. हो हो. याच्यावरनं आमच्या घरात जरा वाद चालूच असतात माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे. तो म्हणतो किती खोबरं घालतेस, कसं ते कमी खोबऱ्यामध्ये एवढं टेस्टी जेवण कसं बनवतं हे मला अजूनही कळलेलं नाहीये. म्हणजे काय तुमच्या कशामध्ये जादू आहे? आमचा मसाला आगरी कोली. कारण तो आमचा मसाला आहे ना, तो 18 प्रकारच्या खडे मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्यांनी बनलेला आमचा मसाला. सगळी त्यावले चव येते. मग आता मला जाताना तो मसाला देशील, म्हणजे जेणेकरून माझ्या घरात हे जे वाद होतात खोबरं आणि याच्यावरनं ते नाही होणार. हो. आणि तू मच्छी फ्राय करतेस ना, हा. मग ती कशी करतेस मच्छी फ्राय? मी आता मालवणी पद्धतीनेच करते. त्याच्यावरनी मला नवरा म्हणतो की नाही ती मसाल्यात करायची असते, पण जेव्हा मी मसाल्यात करते ना ते तव्याला चिकटतं. ते आपलं आलं लसूण पेस्ट, हळद, मसाला, परत ते आगळ लावतात. ते सगळं लावून झालं ना, तर ते
त्याला चिपकत नाही, आपला मसाला चिपकत नाही, मच्छीला माहिती आहे ना. हम्म. मग जरा कांद्याची पेस्ट करायची आणि लावायची आणि मग फ्राय करायचं, मग चव पण चांगली येते आणि मसाला पण नाही जात. चिकटत नाही. बघितलं, म्हणजे मी काम करत असताना पण अशा किचनच्या टिप्स घेत असते, जेणेकरून मी म्हणजे संसार माझा सुखाचा होणार आहे आता नलिनी काकूच्या होईल, कृपेने, होईल, होईल. की तिने आता मला सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत आगरी कोळी जेवणाचं कसं काय बनवायचं आहे ते, आणि त्या टिप्सचा वापर नक्कीच मी माझ्या किचनमध्ये करणार आहे. आता तुझे रील्स बघितल्यानंतरचा प्रवास मला माहिती आहे, पण मला आत्ताच कळलं की तू डोक्यावरती मासे घेऊन ते मासे विकायला जायचीस, एवढं सगळं तू करायचीस, आणि आज तुझ्याकडे 20 बायका कामाला आहेत आणि त्यांना तू रोजगार दिलायस. तर त्यांना कसं तू एकत्र आणलंस आणि त्यांना कसं सगळं ह्या गोष्टी सांगितल्यास आणि त्या तुझ्यासोबत कशा जोडल्या गेल्या? काय बाय सांगू, मी मच्छी विकायला जायचे डोक्यावर टोपली घेऊन, पण आता कसं मी मसाल्याचं केलं आहे ना, मग 20 बायकांना मी रोजगार दिला आहे. म्हणजे मसाला का माझ्या हाताजवळ कसा बनवायचा, आता त्या बायका आणि मी बघते सगळं कसा मसाला बनवायचा. तो मग कसं मी डोक्यावर मच्छी घेऊन जायचे ना विकायला, मग त्यानं नको जायला उन्हात, म्हणून मी बोलले काय चला आपण मसाला माझ्या हाताजवळ मसाला बनवायला, म्हणजे कसं तुम्हाला पण रोजगार भेटेल, तुमच्या संसाराला पण थोडासा हातभार लागेल ना, म्हणून मी हे सगळं केलं त्यांच्यासाठी. अरे वा, खूप छान. मग हे मसाले तू कसे बनवतेस? आणि आता मे महिन्यात बनवत असाल ना तुम्ही, हो. किती मसाला बनवलास यावर्षी? यावर्षी 2000 किलो तरी मसाला बनवला असेल, म्हणजे बापरे. विकण्यासाठी. हा. हां, मग आम्ही बायका कोण मिरच्या मोडते, कोण मिरच्या भाजते, कोण हळद तोडते, कोण राई, म्हणजे सगळे बायका असतात ना, आम्ही ते सगळं काय ना काय सगळं करतच असतो. आणि तो मसाला भाजून झाला ना सगळ्यांनी काय मग दळायला नेतो, आणि मग तो दळून झाला काय आमच्या कोकण फूड बाजारला आम्ही तो पॅकिंग करतो आणि विकायला ठेवतो. आणि परत आमच्या अलिबागमधले जेवढे बचत गट आहेत ना, तिकडून सगळं पापड, लोणची, फेण्या, म्हणजे असे काय काय खायचे पदार्थ आहेत ना, ते खाजे वगैरे, लाडू, म्हणजे सगळं काय खायचं पदार्थ आहेत ना, ते आम्ही बचत गटकडून घेतो आणि ते आमच्याकडे घेऊन येतात आणि मग त्यांचा मोबदला आम्ही त्यांना देतोय. अरे वा. आता तू एवढं त्या बायकांसाठी केलंस, पण माझा चेहरा सुकलाय, आता मला भूक लागली आहे आणि मी कधीपासून तुझ्या हातचं खाण्यासाठी एवढी उत्सुक आहे, तर ते बोलव ना जरा त्यांना. चालेल चालेल चालेल, चल माझ्या हातचं तुला देते आज. हा, ए बाबू, ते प्रॉन्स कोलीवाडे घेऊन ये. घेऊन ये लवकर. अरे वा. हो हो हो, मी भरवते. अच्छा, ठीक आहे चालेल. जाम घाई झाली. भूक लागली आहे. म्हणजे आता मला कळलं की गर्दी का असते, आणि आता ज्या पद्धतीने तिने मला भरवलंय, मला माझ्या सासूची आठवण आली, कारण इकडची अलिबागची लोक एवढीच प्रेमळ आहेत, पण जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा ते कळत नाही माझ्यासारख्या लोकांना. म्हणजे माझा नवरा मला मागून सांगत असतो, हे प्रेमाने होता, हा हे प्रेमाने बोलले तसं. तर तुमची भाषा थोडी अशी खडी आहे, पण प्रेम आणि हे जेवण